10th पास झाला आहात, 11 मध्ये ऍडमिशन घेणार आहात, याबद्दल तुम्हाला असंख्य प्रश्न पडले असतील, जसे की फॉर्म भरण्यापासून ते फॉर्म सबमिट करण्यापर्यंत. याच काही प्रश्नांची उत्तर देण्याकरिता आज आपण कंडक्ट करतोय एक Q&A विथ अवर व्हेरी ओन करिअर एक्सपर्ट विशाल कदम सर. नमस्कार सर. नमस्कार सर, पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे असे खूप प्रश्न आले आहेत आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, म्हणून मी लगेचच प्रश्नांवरती येते. सर, आधी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा आहे की अलॉटमेंट लेटर म्हणजे नक्की काय? ओके गुड. नमस्कार. खूप छान प्रश्न तुम्ही विचारलात हा. अलॉटमेंट लेटर. तर अलॉटमेंट लेटर हे एक असं डॉक्युमेंट आहे, हे सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे आणि तुम्ही कॅपराऊंड मध्ये सर्व डॉक्युमेंट फिल केले आहात, तुम्ही पर्टिक्युलर कॉलेजला अप्लाय केले आहेत, याचं हे इंडिकेशन आहे. आणि जेव्हा हे अलॉटमेंट लेटर मिळतं याचा अर्थ की तुम्हाला कॉलेज सेंट्रलाइज प्रोसेस थ्रू कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि जर तुम्ही ते अलॉटमेंट घेतलं नाही तर तुमचा तो पर्टिक्युलर राऊंडमध्ये तो कॉलेज निघून जाणार. त्याकरता आपल्याला हे डॉक्युमेंटचं प्रिंट घ्यायचं आहे. हे डॉक्युमेंट प्रिंट घेऊन आपल्याला ज्या कॉलेज अलॉट झालं आहे, जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालं आहे त्या कॉलेजला जायचं आहे आणि तिकडे जाऊन ते व्हेरीफाय करायचे आहे डॉक्युमेंट्स वगैरे. प्रत्येक कॉलेजची पद्धत वेगवेगळी आहे. काही कॉलेजमध्ये व्हेरिफिकेशन एकाच डेस्कला होतं, काही ठिकाणी व्हेरिफिकेशन होतं, नंतर तुमचे बाकीचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतात. तर अलॉटमेंट लेटर शिवाय तुम्हाला कुठलंही कॉलेज एक्सेप्ट करणार नाही ॲडमिशन. त्यामुळे हे खूप प्रायमरी डॉक्युमेंट आहे आणि पालकांनी जेव्हा आपलं फॉर्म कंप्लीट झाला असेल त्याची प्रिंट घ्यायची आहे आणि प्रिंट घेऊन कॉलेजला जायचं आहे. तर सरांनी अलॉटमेंट लेटर बद्दल खूप चांगली आणि अधिकशी माहिती दिली आहे, त्याचा उपयोग सुद्धा सांगितला आहे. तर सर, आता माझा दुसरा प्रश्न असा आहे की कॉलेजचे फॉर्म भरताना असे खूप सारे टेक्निकल टर्म्स येतात, जसे की सरल आयडी काय असतं, अपार आयडी काय असतं, तर त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्ही सांगितलं तर बरं. ओके, हा सुद्धा खूप छान प्रश्न आहे. नॉर्मली जेव्हा आपण फॉर्म भरतो तर फॉर्म भरताना असे प्रॉब्लेम येतात किंवा असे शब्द असतात जे आपल्याला कळून येत नाही. जसं तुम्ही आता प्रश्न विचारला की अपार, तर अपारचा उपयोगही बऱ्याच लोकांना माहीत नाही, मग त्यात फील काय करणार आहे. किंवा सरळ, याचाही लोकांना उपयोग माहीत नाही आहे, कुठून सर्च करा ते माहीत नाही आहे. तर अपारचा पहिले पर्पज समजून घ्या. अपारचा पर्पज आहे की जेव्हा एखादा विद्यार्थी एखाद्या संस्थेला जॉईन करतो, जसं तुम्ही आता कॉलेजला जॉईन करताय, तर तुम्हाला जे काही अकॅडमिक रिक्वायरमेंट आहे ते एका ठिकाणी असाव्या, म्हणून त्यांनी काय केलं, डिजिटल लॉकर क्रिएट केलेले आहे. केले म्हणजे आपल्याला स्वतः क्रिएट करावं लागतात, आपल्याला ते ॲप डाउनलोड करावं लागतो आणि त्यामध्ये आपले जे डॉक्युमेंट्स आहेत, अकॅडमिक डॉक्युमेंट्स आहेत, त्याला अपलोड करायचं. म्हणजे जेव्हा कधी रिक्वायरमेंट असेल त्यावेळी तुम्हाला तो पर्टिक्युलर डॉक्युमेंटला ॲक्सेस मिळतो आणि तुम्ही ते कधीही कुठूनही त्याला अपलोड किंवा डाउनलोड करू शकता. हा झाला अपारचा. दुसरा जो प्रश्न येतो नॉर्मली, अजून एक आहे दॅट इज सरल. आता सरल म्हणजे काय आहे? सरल हा सुद्धा एक युनिक आयडेंटिटी नंबर आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा. तर हा विद्यार्थी म्हणजे जो कुठेही शिकत आहे त्याचा एक विद्यार्थीचा वेगळा आयडी असणार आहे. तर तो आयडी म्हणजे कुठे असतो नॉर्मली? तो नॉर्मली आपल्याला मिळतो आपल्या लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये. पण काही ठिकाणी तो लिव्हिंगमध्ये सुद्धा नसतो, तर त्याचे सर्च करायचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण नॉर्मली आपल्या जो लिव्हिंग सर्टिफिकेट त्यामध्ये तो नंबर असतो आणि तो नंबर आपल्या इथे टाकायचा आहे, कारण तो तुमचा युनिक आयडेंटिटी नंबर आहे. सर, तर माझा आता पुढचा प्रश्न असा आहे की आपल्याकडे बरेचसे बोर्ड्स आहेत, जसं की SSC झालं, CBSE, IB. तर या बोर्डसाठी काय वेगळी ऍडमिशन किंवा डॉक्युमेंटेशन प्रोसेस असते की सेमच असते? बोर्ड्स, प्रत्येक बोर्ड्सचं जरी अभ्यासक्रम वेगळा असला किंवा सिलेबस वेगळं असलं तरी पण जेव्हा आपण कॅप राऊंडला अप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला पद्धत सर्वांची सेमच आहे. डॉक्युमेंटेशन सर्वांना सेम जातात. फक्त एक डॉक्युमेंटचा फरक असतो की नॉर्मली SSC बोर्डला आपल्याला लिव्हिंग सर्टिफिकेट असते, त्यांना TC आणावं लागतं. दॅट इज द ओनली डॉक्युमेंट, त्याचा फरक आहे. त्याच्यामुळे आपल्याला TC त्यांच्याकडे घ्यावा लागतो आणि आपण SSC बोर्डचं जे असतो त्याला आपल्याला NC लागतं. तर हे एक डॉक्युमेंट आहे, याचा फरक आहे. बाकी सर्व डॉक्युमेंट सेम आहेत. फक्त ICSE मध्ये काही ठिकाणी NOC लागते, जी शाळेत आपण शिकलोय त्या शाळेची NOC लागते. ते ठराविक ठिकाणी, सर्वीकडे तसं नाही. सर, माझी पुढचा प्रश्न असा आहे की जर आता कोणी मायनॉरिटी मध्ये येत असेल तर त्याची काय प्रोसेस? ओके, आता मायनॉरिटी ह्या शब्दाचा वेगळा अर्थ धरला जातो प्रत्येक ठिकाणी. जेव्हा आपण मायनॉरिटी विथ रिस्पेक्ट टू ऍडमिशन म्हणतो तर हे आपल्या महाराष्ट्रात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मायनॉरिटी कॉलेजेस असतात. जसं उदाहरणार्थ जर तुम्ही म्हटलात की गुजराती मायनॉरिटी, तर सोमय्या कॉलेज आहे.
तर तुम्हाला सिंधी मायनॉरिटी आहे तर तुम्हाला CHM कॉलेज आहे, तुम्हाला साऊथ इंडियन मायनॉरिटी तर SIS कॉलेज आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेजेस जे मायनॉरिटीला प्रिफरन्स देतात. इवन सेंट झेवियर सारखं कॉलेज सुद्धा मायनॉरिटी ख्रिश्चन कम्युनिटीसाठी आहेत. मग इथे ह्या पर्टिक्युलर कम्युनिटीच्या मुलांना ह्या कॉलेजेसमध्ये जास्त प्राधान्य दिलं जातं, प्रिफरन्स त्यांना जास्त मिळतो. त्यांना कमी जरी मार्क असले तरी त्यांना तिथे ऍडमिशन मिळू शकतं. मिळेलच असं नाहीये, मिळू शकतं, कारण त्यांच्यात सुद्धा मेरिट लागते. दॅट इज मायनॉरिटी. याच्या पुढे जर तुम्ही म्हणाल की मायनॉरिटी, काही लोकांना वाटतं मायनॉरिटी म्हणजे रिझर्व्ड कम्युनिटी आहे, तर रिझर्व्ड कम्युनिटीमध्ये सुद्धा मायनॉरिटी असतात. जसं बुद्धिस्ट मायनॉरिटी ही पण एक मायनॉरिटी असते. पण जेव्हा आपण रिझर्व्ड म्हणतो तर रिझर्व्ड म्हणजे एखाद्या कम्युनिटीला दिलेला एक पर्सेंटेज ऑफ ऍडमिशनची राईट. SC, ST, OBC, NT, VJ हे वेगळ्या कम्युनिटीज आहेत. SBC त्यांना पर्टिक्युलर पर्सेंटेज रिझर्व्ड जागा दिल्या आहेत आणि त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. मग त्यांच्याकरता डॉक्युमेंटेशन तुम्ही म्हणाल तर त्यांना फक्त एक डॉक्युमेंट एक्स्ट्रा लागते, दॅट इज युअर कास्ट सर्टिफिकेट. आणि प्रोफेशनल कोर्सेस असतील तर नॉर्मली आपल्याला त्याला व्हॅलिडेट करावं लागतं, पण 10वी नंतर काही रिक्वायर्ड नाहीये. सर, आता याच प्रश्नाच्या संदर्भात माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपल्याकडे वेगवेगळे कास्ट आहेत, तर या वेगवेगळ्या कास्टसाठी काही वेगळी प्रोसेस आहे का? त्यांना फक्त एक डॉक्युमेंट लागतं, दॅट इज कास्ट सर्टिफिकेट. आणि ह्या कास्ट सर्टिफिकेटला प्रोफेशनल कोर्सेससाठी व्हॅलिडेट करावं लागतं, पण 10वी नंतर जे आपण ऍडमिशन घेतो त्यावेळेस आपल्याला व्हॅलिडिटीची गरज पडत नाही. आणि आपल्याला जेव्हा नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट लागतं काही ठराविक कम्युनिटीसाठी, ते पण आपल्याला ओरिजिनल लागतं. तर हेच फक्त सर्टिफिकेशन्स आहेत जे कास्ट रिलेटेड आहे, ते तुम्हाला कॅरी करावं लागतात ओरिजिनलमध्ये व्हेरिफिकेशनसाठी. अच्छा, ओके. सर, तर या पूर्ण प्रोसेसमध्ये नक्की कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागतील? ओके, डॉक्युमेंट हा सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ॲप्लिकेशनमध्ये, कारण विदाऊट दॅट यू विल नॉट गेट एनी ॲडमिशन. पण याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट 3 डॉक्युमेंट आहे, ते प्रत्येकाला इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर कॅटेगरी हे मॅन्डेटरी अटॅच करायचेच आहेत किंवा अपलोड करायचेच आहेत. तर ते 3 डॉक्युमेंट कुठले आहेत? तर पहिलं आहे तुम्ही जे पास झालेली मार्कशीट आहे, ओके, SSC बोर्डाची मार्कशीट, 10th मार्कशीट. दुसरं जे आहे दॅट इज युअर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. ओके, इन केस ऑफ अदर बोर्ड्स तुम्हाला TC लागेल. ओके, आणि तिसरं जे आहे दॅट इज युअर आधार. हे 3 डॉक्युमेंट मॅन्डेटरी आहेत. याला तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये सांगतो मी, MLA, मार्कशीट, लिव्हिंग आणि आधार. परत एकदा सांगतो, मार्कशीट, लिव्हिंग आणि आधार, MLA हे डॉक्युमेंट, हे ॲक्रॉनिम लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही विसरणार नाही. जर विद्यार्थी कुठल्या कास्टचा असेल, SC STचा असेल, तर त्याला अजून एक डॉक्युमेंट लागेल, दॅट इज युअर कास्ट सर्टिफिकेट. ओके, काही कम्युनिटीला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं. ओके, दॅट इज वन सर्टिफिकेट. आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे की फिमेल कॅन्डिडेट जर असेल किंवा मुलगी असेल तर तिला रॅशन कार्ड लावणं अनिवार्य आहे. रॅशन कार्डचं तुम्हाला कॉपी द्यावा लागेल, हे इम्पॉर्टंट आहे. प्लस तुमच्यासोबत तुम्हाला फोटोज तुमचे ठेवायचे आहेत. पासपोर्ट साईज जरा चांगले छान फोटो पाठवा किंवा छान फोटो अपलोड करा, कारण तुमचे हे अकॅडमिकली आहेत. ओके, आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमची सिग्नेचर जी आहे ती सिग्नेचर स्कॅन करून ठेवायची आहे, कारण काही ठिकाणी आपल्याला ती अपलोड करावी लागते. आणि हे लक्षात ठेवा, सिग्नेचर 20 KB खाली कॅपॅसिटी असली पाहिजे, 20 KB खालची कॅपॅसिटी असली पाहिजे. फोटो 200 KB खालचा असला पाहिजे स्कॅन केलेला. त्याला कंप्रेस करून ठेवा, जेणेकरून अपलोड करायला इझी होईल आणि तुमचा वेळ वाचेल. अदरवाईज खूप फ्रस्ट्रेशन होतं जेव्हा ऑनलाईन सबमिट करतो आपण. तर ह्या सर्व गोष्टी डॉक्युमेंटेशनमध्ये गरजेच्या आहेत आणि सर्व पालकांनी लक्षात ठेवायचं MLA. सर, ॲटला जसं की तुम्हाला माहिती आहे की पॅरेंट्स आणि स्टुडंट्स या पूर्ण प्रोसेसमुळे खूप स्ट्रेस्ड आउट आहेत आणि खूप पॅनिक करत आहेत, तर तुम्ही त्यांना काय ॲडवाईस द्याल? तर आता आपला फॉर्म फिल करून झालाय म्हणजे आपलं ॲडमिशन झालं असं नाहीये. फॉर्म फिल झाल्यानंतर सुद्धा प्रोसेस आहे. तुम्हाला SMS येणार, तुम्हाला मेल येणार, ते तुम्हाला चेक करायचे आहेत आणि कन्फर्मेशन द्यायचं की आपलं ॲडमिशन घेतलं आहे म्हणून. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पेमेंट केल्यानंतर रिसिट येणार आहे.
मग ती रिसीट सुद्धा तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे. तर ऍडमिशन नंतरच्या पद्धत सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं तुम्ही ऍडमिशनला धावपळ करता, तसंच त्याचे पण डॉक्युमेंटेशन सेव्ह करून ठेवा. ते खूप महत्वाचं आहे. कारण एखादा जरी डॉक्युमेंट गहाळ झालं तर आपलं लॉग इन नंबर, लॉग इन ID व तुमचा जो युनिक नंबर आहे हे सर्व तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे. तर हे तुम्हाला सल्ला सर्वांना असाच असेल की प्री, ड्युरिंग आणि पोस्ट ऍडमिशन याला बायफिकेट करून ते लक्षात ठेवून व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करून ठेवा. आणि एक शेवटचा सल्ला तुम्हाला अजूनही देऊ इच्छितो मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना, की आता मुलांचे किंवा मुलीचे नवीन आयुष्य सुरू होत आहे, ज्यामध्ये तिचे एक नवीन फाईल क्रिएट करा, त्याची एक नवीन फाईल क्रिएट करा आणि या फाईलमध्ये प्रत्येक डॉक्युमेंट व्यवस्थित करून ठेवा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला शोधावा लागणार नाही. जरी तुमचे डिजिटल व्हर्जन आहे तरी सुद्धा फिजिकल डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतात व्हेरिफिकेशनसाठी. त्यामुळे हे व्यवस्थित स्टोअर करून ठेवा. हाच सर्वांना तुम्हाला सल्ला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये टाईप करून सांगा. तुम्हाला असे काही नवीन व्हिडिओ हवे असतील तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासाठी नक्कीच बनवूया. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आम्हाला इन्स्टावर फॉलो करा. लवकरच भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.